नमस्कार मित्र आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींनो. आज आम्ही आसाममध्ये गुवाहाटी ठिकाणी ब्रह्मपुत्र नदीच्या किनारी आहोत. हा ब्रह्मपुत्र नदीचा ब्रिजवरून खूप सुंदर दृश्य दिसत आहे. आपल्या भारतातील सर्वात अरुंद नदी ही ब्रह्मपुत्र नदी आहे, जी आसाममध्ये स्थित आहे. पुढे जाऊन ही नदी बांगलादेशमध्ये जाते. ही सुंदर दृश्य पाहून एकदम मन भारावून जाईल. नवीन ब्रिज पण बनत आहे मागे. डोंगर आणि समुद्रासारख्या थंग दिसणारी ही नदी खूपच मन भारावून घेते आणि हिरवेगार डोंगर एकदम मनाला शांती भेटते. खूपच मोठी नदी आहे. मी आणि माझी मैत्रीण आम्ही सेल्फी घेत होतो. पुढे आम्ही एक बागेमध्ये गेलो आणि ती बाग पण खूप सुंदर होती. अनेक प्रकारची झाडे मनमोहक होती. खूप सुंदर वेगवेगळ्या प्रकारची फुले एकदम मनाला आकर्षित करतील. काही फुले तर पाहून तर मला समजलं पण नाही की या फुलांची नावं काय आहेत. एकदम वेगवेगळी फुलं होती. मी आणि माझी मैत्रीण फोटो घेत होतो, व्हिडिओ शूट करत होतो आणि एकदम हे दृश्य पाहूनच एकदम मनाला एकदम वेगळ्या प्रकारची शांती मिळते आणि खूपच सुंदर होतं. पर्यटक पण आले होते पाहायला भरपूर. आणि एक छोटे छोटे स्पीकर्स पण होते बाजूला, असे एकदम आसमीसमध्ये गाणे वाजत होते, तर ते ऐकायला पण खूप छान वाटत होतं. ब्रह्मपुत्रा नदीच्या किनाऱ्याला लागून एकदम छान असं त्यांनी हे बसण्यासाठी पण पायऱ्या, अशा स्टेप्स बसण्यासाठी पण केलेत आणि एकदम खूप सुंदर असं दृश्य दिसतं इथून. मनाला एक प्रकारची शांतीच भेटते. आणि मी असेच व्हिडिओज घेत होतो. रील्स बनवायला खूप छान जागा आहे. या नदीमध्ये एक छोटंसं बेट आहे. त्या बेटाला उमानंदा बोलतात. भारतातील सर्वात छोटं बेट आहे हे. ते बेट ते दिसतं इथून. आणि त्यातून असं म्हणजे जायचं असेल त्या बेटवरती तर होडीने जाऊ शकतो आपण, नाहीतर रोपवेने पण जाऊ शकतो. रोपवेची पण लाईन आहे. लाईन दिसते, तुम्हाला दिसत असेल. तिथे एक शंकराचं मंदिर आहे असं पुरातन. खूप सुंदर आहे ती पण जागा. आणि असेच आम्ही व्हिडिओज वगैरे बनवत होतो. आसाममध्ये जर कधी गुवाहाटीमध्ये आलात ना, तर या गार्डनला नक्की भेट द्या. उमानंद हे उमानंदाचं तिथेच गार्डन आहे हे बाजूला. आणि हे गार्डन बनवत आहेत, अजून अर्धं काम झालं. या गार्डनचं अर्धं काम बाकी आहे. आणि जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यामध्ये इकडे भयानक गरमी पण होते आणि पाऊस पण पडतो असं. तर आलात तुम्ही फिरायला इकडे तर तुम्ही दिवाळीनंतर येऊ शकता. दिवाळीनंतर मग थंडी स्टार्ट होते ना. दिवाळीनंतर मेपर्यंत आलात तरी
काय प्रॉब्लेम नाही आहे. पण जून जुलै ऑगस्टमध्ये खूप गरमी होते. अचानक जोरात पाऊस पडेल आणि अचानक भयानक गरमी स्टार्ट होईल असं. आणि हे इकडे असं तलाव बनवलं आहे, एकदम छान वाटतं या तलावात पाहायला. आणि आम्ही असेच रील्स बनवत होतो. म्हणजे इतकं सुंदर गार्डन आहे ना की तिथे पाहून असं मनाला असं वाटतंय की इथे जे 90s लोकांचे सॉंग्स वगैरे सगळे म्हणजे आणि इतके सुंदर आहे ना हे की आपल्या महाराष्ट्रामध्ये असं गार्डन आहे का नाही मला नाही माहीत, कारण मी तर कधी म्हणजे असं पाहिलं नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या गार्डनमध्ये. पण इथे जे गार्डनमध्ये विविध प्रकारचे झाडं आहेत, फुलं आहेत, ते म्हणजे एकदम वेगळेच वाटतात. असं वाटतं की बाहेर गावच्या मध्ये जसे फुलं वेगवेगळे असतात तसे इथे पण आहेत. की काही झाडं असं बघून पण वाटत नाहीत की ही झाडं कधी पाहिलीत म्हणजे महाराष्ट्रात गावी वगैरे. हे गावी झाडं आहे हे तर ओळखतो, पण बाकीची झाडं थोडी खूप वेगळीच होती तसं. मला खूप छान वाटत होतं, म्हणजे मी खुश होतो या गार्डनमध्ये येऊन. आणि माझी मैत्रीण सेल्फी खूप साऱ्या घेतल्यात आम्ही. असंच सेल्फी घेऊन नंतर असेच व्हिडिओ फुलं सगळं हे बघत. माझ्या मैत्रिणीकडे कॅमेरा दिला ना तर ती पहिली सेल्फीज घेत बसते, स्वतःलाच बघत बसते. फोनमध्ये असतात असे काही नमुने. आणि छोटे छोटे चिमण्या पण इथे गवतामध्ये आलेल्यात आणि मी जाऊन त्यांना हाकललं नाही आहे असं, म्हणजे मी गेली पुढे तर ते पळाले लगेच. आणि नंतर मग आम्ही गार्डनमधून बाहेर पडलो आणि मग मी खाल्ली रगडा. आता आसाममध्ये बोलतात त्याला घुगणी बोलतात, आपण रगडा बोलतो. तर मला बघितलं तर मला खायची इच्छा झाली तर घेतलं मी आणि बघितलं टेस्ट करून. भूक पण लागली होती तशी भरपूर आणि खरंच टेस्ट पण छान होती. गरम आहे ते, छान होती टेस्ट. आणि हे खाल्ल्यानंतर मग सगळं झालं, मग आम्ही निघालो आमच्या घरी जायला. मग स्कूटी काढली, स्कूटीवर बसून निघालो आणि ब्रिजच्या खालून गेली. तिथे आली, ट्राफिक लागला, असा भयानक ट्राफिक लागला. मग ट्राफिकमधून हळूहळू गाडी काढली आणि मग मोमोवरती ताव मारला. मोमो भेटले, बाजूला गाडी लावली आणि मोमो घेतले. आणि खाली एवढे खास नव्हते मोमोज, पण बाहेर फिरायला गेल्यानंतर काहीतरी खायला पाहिजेच ना. आणि इकडं खायचे आपल्या मुंबईसारखे चांगलं नाही भेटत खायला. थोडी चव थोडी कमीच असते ह्यांच्या पदार्थांना. खायचं काय, आपण बाहेर आलेलो. मग मस्तपैकी चाय प्यायली. चाय त्यांनी मातीच्या कपामध्ये चाय दिली. माझ्या मैत्रिणीने 1 कप परत केलं, कारण चायचं प्राईस प्लास्टिकवाला 10 होता, मातीच्यामध्ये 20 होते. तर त्यांची टेक्निक की डायरेक्ट लोकांना मातीच्या ह्याच्यात द्यायचे, म्हणजे 20 रुपये घ्यायला तयार असं. पण माझ्या मैत्रिणीने तो रिटर्न केला, पण मी तर उष्टवलेला. मला काय माहीत नव्हतं ह्यातलं स्कॅम. मी तर पियाली मस्त, मला छान वाटला. हा माझा पहिला ब्लॉग आहे. जर काही चुकी झाली असेल तर माफी करा. मी पहिल्यांदाच व्लॉग बनवते, तर तुम्हाला कसं वाटलं मला सांगा नक्की. जय शिवराय, जय महाराष्ट्र.